प्रतीक ठाकूर वाशी विभागातील पहिला बायकरमॅन प्रतीक ठाकूर. व्यावसायिक क्रिकेट देखील आपण पाहतो. आदित्यप्रिया लॉजिस्टिक या कलंबोली संघासाठी देखील व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो आणि आज कालीश्री संघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रतीक ठाकूर यांच्यावरती देखील सर्वांच्या नजरा आज या मॅच मध्ये असणार आहे. प्रतीक ठाकूर जेवढा वेळ या मैदानाच्या आतमध्ये स्पेंड करतील तेवढा धावा आणि तेवढा मजबूत परिस्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये टीम कालीश्री संघ आणि त्यांचा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रतीक यांना स्ट्राईक एंडवरती गौरव असणार आहेत. सागर कोणत्याही प्रकारचं योगदान दिलं नाही. प्लॅटिनम डकचा शिकार होत मैदानाच्या बाहेर जाताना दिसले. ओव्हर द विकेट आलेत प्रकाश गौरव यांच्यासाठी कमेंट्री बॉक्स एंड कडून. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चूक होणार नाहीत. आणखी एक गोल्डन डकचा शिकार आपण पाहतोय. गौरव देखील मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. विकेटची पडझड खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. एका बाजूनं मजबूत खेळाडू बाहुबली मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे, दुसऱ्या बाजूनं पार्टनरशिप बिल्डअप करत सिंगल डबल स्ट्राईक देखील रोटेट करणं गरजेचं आहे. परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. अगोदरच सागर यांची विकेट धावची स्वरूपात बाद झाल्यानंतर प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तो गौरव यांचा कव्हरच्या वरून बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवायचा होता, परंतु तसं झालं नाही. परिणामी मैदानाच्या बाहेर येताना दिसतात. रायडर्स कालेश्री यांच्याकडून विनीत म्हात्रे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धन्यवाद. पैसे आमच्याकडे जमा झालेले आहेत. विनीत म्हात्रे जे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज रायडर्स कालेश्री यांच्याकडून. पहिलाच बॉल फिक्स करत असताना पॉइंटच्या क्षेत्रात पाठवायचा होता, परंतु डॉट बॉल येतोय. लाईन लेंथ जर पाहायला गेलात प्रकाशांची तर अचूक लाईन लेंथ. थोडी जर पाहायला गेला तर बॅकअप दी लेंथ गोलंदाजी करत आहेत. कोणत्या प्रकारची संधी उपलब्ध करून देत नाहीत टीम श्रीराम भक्त हनुमान कालेश्री या संघाला. आज वाशी विभागातील हा एक संघ पाहतोय. पुढच्या सामन्यात देखील वाशी विभागातील दादा संघ वडाव संघ देखील फाईट करताना दिसेल. पुन्हा एकदा ऑन साईडला पुल करायचा होता, रन घेत नाही आहेत. 38 सर्कलमध्ये आहे. 38 सर्कलमध्ये आपण सिंगल जर चोरण्याचा प्रयत्न करता तर तिथं तेवढीच धावचित होण्याची देखील संधी समोरील संघ घेत असतो. आणि अगोदरच आपल्या संघातील एक खेळाडू सागर धावचित झालेला आहे. यासाठी प्रतीक ठाकूर यांनी विनीत म्हात्रे यांना थांबून ठेवलं आणि हा डॉट बॉल आपण पाहिला. पुढचा बॉल प्रकाश स्क्वेअर कट केलाय थ्रू दी गॅप. बॉल ट्रॅव्हल करतोय अलॉंग दी कार्पेट. पॉइंट लाईन एंड वरती बॉल पॅकेट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल फीड केला जातोय. तद्वर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण अनुभवलं आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एक धावचित विकेट पाहिली आणि एक विकेट पाहिली. अशा 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 2 विकेट 4 धावा. दोन बाद 2 सॉरी 2 बाद 4 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकात आता नॉन पॉवर प्लेचं हे षटक विखुरलेला फील्ड रेस्ट्रिक्शन असणार आहेत. नवीन बॉलर दुसऱ्या षटकात अनिकेत यांना इन्व्हाइट केले गेले कॉम्बॉक्स एंड कडून. ऑन स्ट्राईक प्रतीक ठाकूर असणार आहेत. बाहुबली ऑफ कालेश्री. चार धावा धावफलकावरती लागल्यात.
अनिकेत बॉलिंग मार्क वरती. चला बलवली संघ बराचसा वेळ आपण घेत आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट केला हवेमध्ये, हवेशी वार्तालाप करतोय आणि लॉंगॉनच्या मस्तकावर दस्तक देत हा बॉल जातोय सीमारेषाकार. प्रतीक ठाकूर ब्रँडेड षटकार. याचसाठी प्रतीक ठाकूर मागच्या षटकामध्ये थांबले होते. चिकी सिंगल घेतली नाही आणि स्ट्राईक एंड वरती आल्यानंतर प्रतीक ठाकूर आपला नॅचरल गेम खेळत असताना आज कालेश्री संघासाठी आपलं योगदान देत असताना आपण पाहतोय. षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. पॉवरफुल पॉवर पॅक शॉट प्रतीक ठाकूर यांचा आपण पाहिला. 6 धावांसाठी धावसंख्येत 6 10 धावा. यावेळी ब्लॉक केलं गेलंय. चॉप करण्याचा प्रयत्न पाहिला, कव्हरच्या क्षेत्रात मारायचा होता. फुटवर्कचा अभाव कुठेतरी पाहायला मिळाला तो प्रतीक ठाकूर यांचा. जागेवरूनच बॉल मारायचा प्रयत्न केला गेला, रीड केलं गेलं बॅटरला अनिकेत यांच्या माध्यमातून आणि आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल फेकला गेला आणि अर्थातच पाहायला मिळाला तो डॉट बॉल. कमबॅक अनिकेत यांचा एक षटकार पहिल्या बॉलवरती खाल्ल्यानंतर पुढे सरसावलेट पॅडल स्वीप करायचा होता. परिणामी आणखी एक डॉट बॉल येतोय. शरीरापासून आता दूर गोलंदाजी केली जाते. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर केले जातात आणि लागोपाठची 2 बॉल डॉट करत मात्र अनिकेत टीम श्रीराम बलवली संघासाठी कमबॅक करत असताना आज या दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. पहिल्या बॉलमध्ये एक मेगा षटकार आपण पाहिला आणि तदनंतर लागोपाठचे 2 बॉल अनिकेत डॉट फेकतात. लीडिंग एज आणि तदनंतर मात्र जर पाहायला गेला तर मोठी विकेट अखेर मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. प्रतीक ठाकूर मैदानाच्या बाहेर मोठे फटके मारायचा होतं. मागच्या 2 बॉलचा प्रेशर कुठंतरी आज या बॉलवरती प्रतीक ठाकूर यांच्यावरती दिसला. एखाद दुसरी सिंगल डबलला सिंगल जरी काढली असती तर कदाचित तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये प्रतीक ठाकूर प्रभावी फलंदाजी करताना दिसले असते. परिणामी मागचे 2 बॉल जे डॉट आले त्या डॉट बॉलचा आलेला प्रेशर कुठेतरी कमी करण्यासाठी मोठा फटका मारायला गेले आणि परिणामी बॅटची लिडिंग एज लागली आणि थर्डमॅनच्या क्षेत्रात जर पाहायला गेला तर शॉर्ट थर्डमॅननं घेतलेला हा झेल पाहिला आणि मोठी विकेट अखेर जर पाहायला गेलं ती प्रतीक ठाकूर मैदानाच्या बाहेर येताना दिसतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित दाखल झालेत. सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल 5व्या क्रमांकावरती. आतापर्यंत जर पाहायला गेला तर पहिल्या बॉलवरती षटकार, 2 बॉल डॉट आणि हा विकेट म्हणजे लागोपाठचे 3 बॉल डॉट फेकण्यात यशस्वी झालेत आणि आपला कमबॅक पाहतोय तो टीम श्रीराम बलवली संघासाठी अनिकेत यांचा टीम वर्क पाहतोय. हलक्या हातानं गॅप शॉट सिलेक्शन पाहतो. हलक्या हातानं स्टेअर केलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला गेलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आणि जसा थ्रो फेकत असताना चूक झाली. प्रदीप होते बॉल व्यवस्थित पकडता आला नाही. परिणामी अतिरिक्त अशी 1 धाव म्हणजे 3 धावा सुमित यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्येत 3 बदलाव. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. विनीत आणि सुमित. मोठा फटका सर्कलला क्लिअर करायचं होतं. हाफ स्टॉप पाहायला मिळाला मितेश यांचा आणि तदनंतर पाहायला गेला तर पॉइंटलाईन वरती चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि अर्थातच एका धावेनं दुसरं षटक संपलं. दुसऱ्या षटकाचा एंड झाला आणि दुसऱ्याचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय. 3 विकेट बाद 14 धावा. 14 विथ द लॉस ऑफ 3 विकेट. टीम श्रीराम भक्त हनुमान कालेश्री. टीम गेम पाहायला मिळतोय. टीम कालेश्री आणि टीम बलवली यांचा 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉलर आता पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये कोण आदित्य आलेत. तिसऱ्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल कॉम्बॉक्स एंड कडून. विनीता म्हात्रे यांच्यासाठी रायडर्स कालेश्री यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. कॅश प्राइज देखील आमच्याकडे जमा झालाय.
ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय विनीत म्हात्रे यांना. आदित्य आलेत तिसऱ्या षटकात. आउटसाइड ऑफ स्टंप फॉलो केलं गेलं. बॉलवरती जायचा प्रयत्न. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आताच्या घडीला जर पाहायला गेलात, यूट्यूबचा जमाना आहे आणि यूट्यूबच्या जमान्यामध्ये जर पाहायला गेलात तर लाईव्ह मॅचेस पाहिल्यानंतर कित्येक गोलंदाज आता हुशार झालेत. गोलंदाज हुशार झालेत. एक काल होता गोलंदाज विकेट घेण्यासाठी जायचे, परंतु आता गोलंदाज अनालिसिस करतात की अशा आपली गोलंदाजी देखील आपण स्वतःची गोलंदाजी यूट्यूबवरती पाहत असतात की आपण कुठे चुका करतो आणि मग त्या चुका कशा अवॉइड करता येतील याकडे त्यांचं लक्ष प्रॅक्टिस सेशनमध्ये असतं. आणि अशातच जर पाहायला गेलात तर हा गेम प्लॅन पाहतोय तो आदित्य यांचा. बघा पहिल्या 2 बॉलमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप एक प्लॅन रचला गेला. त्यांना माहित होतं की आता तिसऱ्या चेंडूसाठी बाहेर निघतील. बॉल विकेट लाईनवरती फेकला गेला आणि अखेरीस जर पाहायला गेला तर 3 डॉट बॉल आलेत ते आदित्य यांची टीम श्रीराम बलवली संघासाठी. ही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना या यूट्यूबच्या जगात गोलंदाजानं केलेली उल्लेखनीय कामगिरी आहे. बघा आता बाहेर फेकला गेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. व्हाईट बॉल येतोय. अखेरीस यावेळी व्हाईट बॉल येतोय. परंतु जर पाहायला गेलात तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय गोलंदाजाला फॉलो करणं गरजेचं असतं. बॉलवरती जाणं फलंदाजाला गरजेचं असतं. फुटवर्क देखील असणं गरजेचं असतं. व्हाईट बॉल आलाय, परंतु तत्पूर्वी 3 बॉल डॉट देखील फेकलेत आदित्य यांनी बलवली संघासाठी. धावसंख्येत फक्त 1ने बदलाव पाहायला मिळाला या षटकामध्ये. पुढचा बॉल आदित्य लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी बेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहतोय. पॉईंटच्या क्षेत्रात डीप मध्ये बॉल फील्ड केला जातोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहिला. तत्पूर्वी जर पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड वधारतोय. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती 2 धावा ऍड झाल्या आणि धावा फलकावरती धावा पाहतोय ते अर्थात 17 धावा धावा फलकावरती लागल्या गेल्या त्या टीम कालीश्री संघ. पुढचा बॉल अर्थातच आदित्य यांचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. एज साठी अपील केलं जातंय. कोणत्याही प्रकारचा दबाव पंचांवरती पडताना दिसत नाहीत आमचे क्वालिफाईड पंच आपण पाहतोय राजेश पाटील. आणखी एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक पाहतोय. विनीत म्हात्रे कुठेतरी स्ट्रगल करताना पाहतोय फलंदाजी करत असताना. आता जर पाहायला गेला तर बरेचसे डॉट बॉल पर्सेंटेज आज टीम कालीश्री संघाचा जास्त दिसतोय. लेफ्ट केला. यावेळी हवेमध्ये आहे बॉल. डाऊन दी बॉल आमिर होते, परंतु आमिर यांच्या मस्तकावर दस्तक देत विनीत म्हात्रे यांच्या बॅट मधून अखेर आलाय हा षटकार. आणि रायडर्स कालीश्री संघानं जे 200 रुपये लावलं होतं ते देखील विनीत म्हात्रे यांच्यासाठी आमच्याकडे जमा आहेत. बराचसा अवधी गेला, परंतु अखेर विनीत म्हात्रे यांनी आपला तडाखा दाखवला आणि बॉल उंच असा आमिर पाटील यांच्या डोक्यावरून सीमारेषा पार पाठवला. रनिंग कॅच मारण्याचा जरूर प्रयत्न आमिर यांनी केला होता, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असलेला बॉल 6 धावा टीम कालीश्री संघाला देऊन गेला आणि 6 धावानं तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या 23 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 10 बॉल आणि 11 धावा. विनीत म्हात्रे आणि सुमित ही बॉल जिथं फेस केला होता सुमित यांनी आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या 3 त्यांच्या माध्यमातून. शेवटचं षटक मितेश आले शेवटच्या षटकामध्ये. मितेश शेवटच्या षटकात लास्ट ओव्हर स्लॉक षटक आणि या स्लॉक षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम कालीश्री संघ करताना दिसेल. तत्पूर्वी शेवटच्या मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतोय जय हनुमान कुंभार अली आणि प्रेम अँड श्रेयस 11 दत्तगुरु वडाव. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता. टॉस साठी यायचा रिपोर्टिंग करायची आहे. जय हनुमान कुंभार अली आणि त्यांना फाईट करताना दिसेल प्रेम अँड श्रेयस 11 दत्तगुरु वडाव. विकेट आले.
बॅटर कोण रे? ऋतिक न्यू बॅटर. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय जय हनुमान कुंभार आली आणि प्रेम अँड श्रेयश 11 दत्तगुरु वडाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल ऋतिक. पुन्हा एकदा वाईड शॉट. परफेक्ट टायमिंग. बॉल जातोय डीप कव्हर बॉन्डलाईनच्या बाहेर. वन बाउन्स इनटू द फॅन्स. येतोय चौकार. सत्तावीस धावा. मितेश यांच्यावरती हल्ला चढवला गेला. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल उडवायचा होता, लेफ्ट करायचा होता, परंतु प्लेअर मिस पाहतोय. बॉलवरती बोट फिरवली होती. पेस व्हेरिएशन पाहायला मिळाला. स्लोवर पद्धतीचा हा बॉल मितेश यांनी फेकला. हा डॉट बॉल. पुन्हा एकदा लेफ्ट करण्याचा प्रयत्न. आमिर आहेत लॉंग ऑन मध्ये. एका टप्प्याने बॉल फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. ऋतिक आणि विनीत यांच्या माध्यमातून धावसंख्येत दोन्ही बदलाव पाहतोय. धावसंख्या झाली 29 धावा. टीम श्रीराम भक्त हनुमान कालेश्री पॉइंटच्या वरून मारायचा होता, परंतु डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर होते, त्यांना क्लिअर करू शकले नाही. परिणामी आणखी एक विकेट आपण पाहतोय. आणि अशातच जर पाहायला गेलात शेवटचा बॉल शिल्लक असताना सुजित मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहतोय. चला टॉस साठी या. कुंभार आले आणि वडाव. टॉस साठी यायचा आहे. या बॉलवरती जर षटकार येतोय तर सुजित यांच्यासाठी रायडर्स कालेश्री यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा बॉल शिल्लक. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि त्याच्यात अपयशी, परंतु एका धावेनं स्कोर कार्ड पाहायला गेला तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या पुढच्या 4 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत श्रीराम बलवली संघाला. 31 धावा 31 इन 24. 31 धावा बनवायच्या आहेत. चला टॉस साठी या. टीम जय हनुमान कुंभार आली आणि प्रेम अँड श्रेयश 11 दत्तगुरु वडाव. सी पूलचा शेवटचा सामना. चला बलवली बॅटर पाठवून द्या.
बलवली बॅटरी या प्रदीप आणि मंदार एकतीस धावा 31चा चेस मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेला तर ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि मंदार लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पहिलीच टीम श्रीराम बलवलीच्या माध्यमातून ही पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली 31 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा बनवेल आतापर्यंत त्याला मॅच चालू करून घ्यायचा आहे आणि टाइम देखील आपल्याला अलॉट केला जाईल याच्याकडे देखील लक्ष असू द्या प्रदीप ऑन स्ट्राइक प्रदीप ऑन स्ट्राइक प्रदीप नॉन स्ट्राइक इन वरती मंदार असणार आहे पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं असणार आहेत याच्याकडे देखील लक्ष असू द्या मॅचला सुरुवात करायची आहे प्रतीक ठाकूर बॉलिंग मार्क वरती सज्ज 24 बॉल 31 ऑन स्ट्राइक प्रदीप नॉन स्ट्राइक मंदार प्रतीक ठाकूर बॉलिंग मार्क वरती सज्ज 24 बॉल 31 धावा दुसरं सत्र लेफ्ट हँड ओव्हर द विकेट जोरदार फटका मारायचा होता परंतु पहिलाच बॉल पाहायला मिळाला डॉट बॉल मोठा फटका मारायचा होता ऑन साइडला टार्गेट करायचं होतं पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय प्रदीप यांच्यासाठी चांगला प्रयत्न पाहतोय कव्हरच्या क्षेत्रात बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि पहिल्या धावेची नोंद वडाव संघ टॉस जिंकतोय शेवटच्या मॅचचा टॉस झालाय दत्तगुरु वडाव संघाने टॉस जिंकलाय आतापर्यंत जर पाहायला गेलात सकाळपासून धावा चेस होताना आपण पाहिल्या नाही आहेत हा आजचा इतिहास टीम श्रीराम बलवली हा संघ बदलून टाकील की पुन्हा एकदा कालीश्री संघ हीच परंपरा कायम ठेवत या धावा डिफेंड करताना दिसे लेफ्ट हँड बॅटर आहेत मंदार अगेन्स्ट लेफ्ट हँड बॉलर प्रतीक बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडानमधून फिल्डर आले होते तोपर्यंत एक धाव कंप्लीट एका धावेनं जर पाहायला गेला तर धावसंख्येत एकनी बदलाव पाहतोय 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 3 बॉल झालेत पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकात प्रतीक ठाकूर यांची ही धारदार गोलंदाजी फुलटॉस होता नो कॉल लाऊड कॉल आहे एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या नो बॉल म्हणजे 3 धावा या बॉलवरती स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसतील आणि नेक्स्ट बॉल अर्थातच फ्री हिट असणार आहे प्रदीप यांना गिअर शिफ्ट करण्याची ही संधी उपलब्ध झाली आहे आणि इथून कदाचित प्रयत्न चांगले होते परंतु ब्लॉक होल मध्ये टाकला बॉल व्हाईट लाईन यॉर्क केला गेला आणि त्याला देखील हेलिकॉप्टर उडवायचं होता प्रदीपेला परंतु तसं झालं नाही परिणामी आणखी एक डॉट बॉल येतोय फ्रीटच्या बॉलवरती डॉट बॉल येणं किती महत्वाचं आणि इम्पॉर्टन्स असतं ते टीम कालेश्री संघानं दाखवून दिलं आणि प्रतीक ठाकूर यांची गोलंदाजी पाहतोय डायरेक्ट हिटची संधी उपलब्ध देखील झाली बॉल डिलिव्हर केल्यानंतर पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात फिल्डिंगसाठी गेले आणि तदनंतर यष्ट्यांचा वेध घेण्यासाठी बॉल देखील फेकला गेला परिणामी बॅटिंग क्रीजमध्ये पोहोचले गेले प्रदीप आणि एक धाव देखील कंप्लीट केली गेली
ती प्रतीक ठाकूर यांच्या अगेन्स्ट श्रीराम बलवली संघाने धावसंख्येत एकने बदलाव पाहतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती विदाउट लॉस 6 धावा. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट. एका धावेनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 7 धावा. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 धावा. एकतीस धावांचं उद्दिष्ट. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच गरज असणार आहे आणखी 24 धाव्यांची. येणाऱ्या 18 बॉलमध्ये प्रतिषटक जर विचार करायला गेला तर आता बनवायच्या 8च्या आस्किंग रेटनं 24 धावा टीम श्रीराम बलवली संघासाठी. चला कालीश्री संघ लगेच गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. आपल्याला आणखी 3 सामने कव्हर करायचे आहेत. त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. अंधार लवकर पडतो यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. दुसरं षटक. दुसऱ्या षटकात गोलंदाज ऋतिक. युवा गोलंदाज, युवा टॅलेंट आपण पाहतोय कालीश्री गावचं. आज कालीश्री गावाला रिप्रेझेंट करत असताना ऋतिक या मोठ्या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी कशा पद्धतीने करतील. पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना प्रतीक ठाकूर यांना पाहिलं. 7 धावा खर्च केल्या. हो, अनऑर्थोडॉक्स स्टाईलना शॉट मारायचा होता, स्कूप करायचा होता, परंतु लाकूडतोड गोलंदाजी करत असताना त्रिफला उद्ध्वस्त केला, फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि घरचा रस्ता दाखवला तो मंदार यांना. फर्स्ट विकेट डाऊन फॉर श्रीराम बलवली. 7 धावांवरती पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. समोरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल करत नाही यासाठी अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं फाईन लेगला बॉल मात्र मारायचा होता आणि अशातच जर पाहायला गेला तर मंदार बिहाइंड द विकेट मारत असताना त्रिफला चित झाले आणि मैदानाच्या बाहेर येताना दिसतात. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश मैदानाच्या आत दाखल होताना पाहतोय. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 आणि विकेट साठी 200. निलेश पाटील यांच्याकडून डॉट बॉल 100, विकेट 200. निलेश पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असणार आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. सुंदर गोलंदाजी आउटसाइड द ऑफ स्टंप. शरीरापासून बराचसा दूर डिलिव्हर केलेला हा बॉल आपण पाहिला. राऊंड विकेट गोलंदाजी करत होते ते अर्थातच लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आणि जसे प्रकाश राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना हा टाकलेला डॉट अपल बॉल पाहतोय ऋतिक यांचा. काय गोलंदाजी पाहतोय. आज प्रतीक ठाकूर आपला संघ पूर्णपणे कशा पद्धतीने हँडल करायचा हे दाखवत असताना गोलंदाजी कालीश्री संघ करतोय. पुन्हा एकदा यावेळी संधी उपलब्ध झाली होती झेल घेण्याची. प्रकाशांचा झेल होता. कव्हर पॉइंट रिजन मध्ये आलेला हा झेल घेणं गरजेचं होतं. महत्वाची मोठी विकेट आहे श्रीराम बलवडी संघाची. कारण प्रकाश यांच्या हातामध्ये देखील खेळ असा आहे की कोणत्याही क्षणी मॅचचं चित्र बदलवण्याची ताकद प्रकाश यांच्या हातामध्ये आहे. त्याच प्रकाशांचा हा झेल घेण्याचा प्रयत्न पाहिला परंतु प्रयत्न कुठेतरी अपुऱ्या पडला आणि 2 धावा प्रकाश आणि टीम श्रीराम बलवली संघासाठी या धावपालकावरती येताना पहिल्या धावसंख्येत 2 बदलाव. धावसंख्या 9. 31चा चेस. 31 धावांचं उद्दिष्ट. कंपल्सरी चेस. 9 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. 31 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक युवा गोलंदाज कालीश्री गावाला रिप्रेझेंट करतोय. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह करायचा होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड करतोय. डीप मधून बराचसा अंतर आले आणि तदनंतर जर पाहायला गेला तर
रिले थ्रो करण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि अशातच जर पाहायला गेला तर एखादा खेळाडू एखादा फिल्डर बॅकअप देण्यासाठी बॉलर एंड वरती जर आला असता तर कदाचित प्रदीप हे मैदानाच्या बाहेर देखील येताना दिसले असते. परिणामी बॅकअप देण्यासाठी बॉलिंग एंड वरती कोणीही अवेलेबल नव्हतं. परिणामी जर पाहायला गेला तर या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड झाल्या. 11 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यात. मंदार बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण डगआउट मध्ये पाहतोय. पुन्हा एकदा स्लोवार पद्धतीने अतिरिक्त बाउन्स एक्सपेक्ट केला होता की बॉल बॅट वरती येईल, त्याच्यापेक्षा थोडा बॉल बाउन्स झाला, टॉस झाला आणि त्यानंतर सुमित यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय. षटकातील शेवटचे लास्ट बॉल शिल्लक. ऋतिक आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय. फक्त 4 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. बॉल लेफ्ट केला हवेमध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर आहेत इंटरेस्टेड होते फिल्डर, परंतु ही चूक होताना आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर प्रकाश यांच्या 2 झेल सुटलेले आहेत. आता जर पाहायला गेला तर फायदा उठवू शकतात प्रकाश. 2 झेल सोडल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 12 धावा, 31चा उद्दिष्ट, 31चा टार्गेट. म्हणजे आता जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. चला कालेश्री संघ क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 12 धावा झाल्यात. 12 झाल्यात. 19ची आणखी गरज. 31चा टार्गेट. विनीत आलेत तिसऱ्या षटकात. 12 बॉल आणि 19 धावा. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. 9.50चा आस्किंग रेट आता असणार आहे टीम श्रीराम बलवली संघासाठी. विनीत बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. प्रकाश ऑन स्ट्राइक. आतापर्यंत 2 झेल सुटलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि व्हाट एफर्ट. डाऊन दी बॉल पाहतोय, परंतु धावा सेव्ह करण्यासाठी जे एफर्ट सुमित यांनी लावलेत, लगातार 2 विकेट साठी 300 रुपये. बघा किती कोणाचे लागले ते तुम्ही लक्षात ठेवा. बॉडी लाईन वरती फेकलेला हा बॉल आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुल करायचा होता, परंतु बॉडीवरती बॉल अदलतोय. 1 धाव कंप्लीट. एका धावेनं स्कोर कार्ड वधारतोय. धावसंख्येत एकीने बदलाव. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जागा बनवली आणि तदनंतर जर पाहायला गेला तर लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं. बॉल जातोय अलॉंग द कार्पेट. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा आल्यात. 4 धावांनी स्कोर कार्ड आता वधारताना दिसेल. शट ऑफ दी लाईन बॉलिंगना डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर प्रकाश यांची 2 झेल जरूर सोडलेत, परंतु प्रदीप यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहिला. धावसंख्येत 4 बदल. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी 13 धावांची गरज असणार आहे उर्वरित काही बॉलमध्ये. 31चा चेस आपण पाहतोय. अत्यंत महत्त्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील मजबूत सामना. आणखी एक मजबूत सामना सी पूलमधून आपल्या भेटीला येईल पुढच्या मॅचमध्ये. कुंभार अली आणि वडाव एक दुसऱ्या दोघांना फाईट करताना दिसणार आहेत. शेवटचा सामना असणार आहे सी पूलमधील. तत्पूर्वी चालू असलेली ही मॅच. पुन्हा एकदा पॅडवरती बॉल अदलला जातोय. लाऊड शाउट पाहतोय आपण. लाऊड अपील पाहतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट कदाचित असावा. परिणामी ही एकच धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय
19 धावा. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जरा क्विक गेम खेळण्याचा प्रयत्न देखील करा. 19 धावा, 31 धावांचा टार्गेट असताना 19 धावा आतापर्यंत. स्लोवर पद्धतीने बॉल डिलिव्हर केला जातोय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट, 1च धाव. धावसंख्येत एकनी बदलाव. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न पाहिला. पॅड वरती बॉल अदलला, परंतु पंच लेग बाईज ओके, लेग बाईजच्या मदतीनं आलेली एकेरी धाव. धावसंख्येत एकेरी बदल, अतिरिक्त अशी धाव आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती. 21 लास्ट बॉल. 21 धावा. लॉफ्ट केलाय बॉल, हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल. प्रतीक ठाकूर लॉंगाच्या क्षेत्रात आहेत. बॉल उचलतात, फेकतात अति वेगानं. प्रतीक यांना देखील माहिती आहे एक धाव या मॅच मध्ये किती महत्वाची आहे. 1 धाव आणि 1 धावेनं या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती जर विचार करायला गेलात ना, तर धावा लागल्यात 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता उर्वरित 6 बॉल स्लॉग षटक आणि या 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 9. चला कालेश्री संघ लगेचच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे. 6 बॉल आणि 9 धावेंची गरज. आज जर पाहायला गेला तर पहिल्या दिवसात या सर्व खेळाडूंनी दिलेला जो परफॉर्मन्स आहे आपल्या संघाला स्टार वलक. काय संघ खेळलाय, मागची दोन्ही मॅचेस जिंकलाय. एका मॅच मध्ये अमित हिरो राहिला, दुसऱ्या मॅच मध्ये हर्षद हिरो राहिला. आजच्या दिवसातील उच्चांक देखील स्टार वलक या संघाने 50 धावा आपल्याच नावावरती नोंदवला होता. त्या अगोदरच्या मॅच मध्ये जयहनुमान खारपाले संघासाठी हेमंत गायकर यांनी या मैदानावरती इतिहास घडवला. 5 विकेट मेडन षटक डिलिव्हर करण्याचा एक अनोखा विक्रम या मैदानावरती केला. एका षटकामध्ये लागोपाठ 5 विकेट आणि शेवटचा बॉल डॉट असा मेडन षटक डिलिव्हर करण्याचा कारनामा हेमंत गायकर यांनी जयहनुमान खारपाले संघासाठी देखील या श्री धायरेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून केलाय. शेवटचं षटक सुमित आलेचा 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. पहिला डॉट बॉल 500, प्रत्येक डॉट बॉल 500 रुपये. झेल पकडला जातोय आणि पहिला डॉट बॉल देखील येतोय. सुमित आले होते निलेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. प्रकाश, ज्या प्रकाश यांना 2 वेळा जीवनदान मिळालं, परंतु आपल्या संघासाठी जे कार्य करायचं होतं, ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पुऱ्या करू शकल्या नाही आणि अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानाच्या बाहेर येताना दिसत. आमिर पाटील मैदानात दाखल झालेत. हार्ड हिटर बॅटर आमिर मैदानाच्या आतमध्ये. आता आमिर यांच्या नावावरती पूर्णपणे या मॅचचं चित्र असणार आहे, परंतु प्रदीप देखील मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ओपनर आले होते. प्रदीप देखील तेवढं चांगलं काम करू शकले नाही, कारण प्रदीप यांच्या बॅटमधून जर पाहायला गेला तर जास्तीत स्ट्राईक रेट दिसत नाही आहे. 8 बॉल आणि फक्त 9 धावा दिसतात. आमिर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु सुमित पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट जमा केली. निलेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असणार आहे. सुमित यांच्यासाठी पहिला बॉल डॉट जरूर आलाय, परंतु आता मॅचचं इक्वेशन जर पाहायला गेला तर येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी श्रीराम बलवली संघाला 9 धावा. 5 बॉल 9. लॉफ्ट केला बॉल हवेमध्ये. कॅच साठी जाणं गरजेचं होतं, परंतु बॉल अडवायला गेले आणि तदनंतर जर पाहायला गेला तर 1 बाउन्स येता क्षणी आमिर पाटील यांच्या बॅट मधून हा चौकार. चौकार आलाय. 9 पाहिजे होत्या, 4 आल्यात. आता येणारे 4 बॉल 5 धावा. आमिर मैदानात दाखल झालेत आणि येता क्षणी
अमीर मैदानात कशासाठी आला हे दाखवून देत असताना हा आलाय चौकार. कदाचित फिल्डर कडून झालेली चूक, कॅच साठी जाणं गरजेचं होतं. जर हा झेल घेत असताना जर चूक झाली असती तर कदाचित बॉल चेस्ट वरती तरी अडवण्याची संधी उपलब्ध झाली होती असती, परंतु बॉल अडवायला राहिले. बॉल समोरून बाउन्स झाला आणि तदनंतर 4 धावांसाठी गेला. आता येणारे 4 बॉल 5 धावा. मॅच बॅलन्स आहे, कोणीही जिंकू शकतं. कालीश्री बलवली. स्लोवर बॉल, आणखी एक डॉट बॉल, आणखी एक 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 1000 आतापर्यंत जमा झालेले आहेत. आमच्याकडे पैसे आलेले आहेत. प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपये. निलेश पाटील. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर इम्पॉर्टंट मॅच आहे. येणारे आता 3 बॉल 5 धावा. अमीर की सुमित, बलवली की कालेश्री. 3 बॉल 5. हो हो हो, ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. थ्रो पाहतोय. बॅटर एंड वरती केलेला हा थ्रो, परंतु तोपर्यंत 2 धावा. अमीर आहेत, प्रदीप आहेत. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार करायला गेला तर चित्याच्या चपलाईनं घेतलेल्या या 2 धावा. पहिली क्विक सिंगल जर आपण घेतायत तर आपण दुसरी धाव कंप्लीट करू शकतो. पहिलीच धाव घेत असताना क्विक सिंगल पाहायला मिळाली प्रदीप आणि अमीर यांची. पंच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वाइट बॉल. इंटरेस्टिंग मैच. पिक्चर अभी बाकी है. मॅच जर पाहायला गेला तर कधी बलवली संघाकडे बोलते, कधी कालेश्री संघाकडे बोलते. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावा. 2 बॉल 2 धावा. दोन बॉल आणि 2 धावा. यावेळी यष्ट्यांसमोर आदळले गेले आणि पंचांनी सरळ बोट अवकाशात उंच केला आणि अमीर पाटील मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय. एका बाजूने श्रीराम बलवली, दुसऱ्या बाजूने श्रीराम भक्त हनुमान काळेश्री. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 2 बॉल आणि 3 धावांची गरज असताना वाईड आला. 2 बॉल 2 धावा. 2 बॉल 2 धावांची गरज असताना पायचीत झाले अमीर पाटील. आणि आता मितेश मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल आणि कंपल्सरी 2 धावा बनवाव्या लागतील श्रीराम बलवली संघाला. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आज श्रीराम बलवली आणि श्रीराम भक्त हनुमान कालेश्री यांच्यामध्ये पाहायला मिळतोय श्रीराय धारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून. या बॉल वरती जर बोल्ड येतोय तर 1000 रुपयाचं पारितोषिक निलेश पाटील यांच्या माध्यमातून. एक बॉल 2 धावा. बोल्ड येतोय तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सुमित. आता हिरो सुमित होईल की मितेश. 1 बॉल आणि 2 धावा.
प्लेस केलाय, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. आणि सकाळपासून चालू असलेली ही परंपरा जर पाहायला गेलात तर श्रीराम बलवली संघानं हा इतिहास मोडलाय, परंपरा मोडली आणि पहिला सामना आजच्या दिवसात एलचीएस होताना दिसतोय. बघा मैदानामध्ये काय झालंय. चला, टीम वडाव संघ टॉस जिंकलाय. गुड्डू लगेच जो काही निर्णय असेल त्याची अंमलबजावणी करायची आहे. बॅटिंग. चला, कुंभार अली संघ आपण मैदानात उतरायचा आहे. टीम वडाव संघ प्रथमतः फलंदाजी करताना दिसेल.